सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आता देशाला लोकशाही वाचवण्याची प्रभाग क्रमांक 2चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार इंजिनियर वैभव आप्पासाहेब ठाकरे, मथुरा सुनील गांगुर्डे, मनीषा धर्मेंद्र बागुल, बालाजी मधुकर माळोदे यांचा झंझावाती प्रचार दौरा संकलेच्या बेंच पार्क टॉवर परिसर आणि कोणार्क नगर भाग 2 परिसरात संपन्न झाला। मतदारांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तसंच ठिकठिकाणी औक्षण आणि सत्कार करण्यात आला। प्रचारादरम्यान नागरिकांनी माजी नगरसेवकांवर गंभीर आरोप केले। मी श्री विलास निवृत्ती माळोदे, राहणार अडगाव, प्रभाग क्रमांक 2 मध्ये मी राहत आहे आणि या भागातील 95% नागरिकांचा मला परिचय आहे आणि या भागातल्या समस्या काय आहे या सर्व याची मला जाण आहे। त्याकरता सक्षम उमेदवार म्हणून, कार्यक्षम उमेदवार म्हणून निवडून देणं गरजेचं आहे। कारण या भागातल्या लाईट असो, स्वच्छतागृह असो, सभागृह असो, स्विमिंग टँक असो, कितीतरी समस्या अद्यापर्यंत बाकी आहे। आणि नाशिक महानगरपालिकेने वंचित टाकलेला हा आडगाव परिसर आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये जेवढे शहरं मोडतात त्या शहरामध्ये 23 खेड्यामध्ये हा दुर्लक्षपणा केलेला आहे। नाशिक महानगरपालिकेने फार पहिल्यापासून मोठा अन्याय केलेला आहे। शांताराम बापू महापौर होते त्या कालावधीपासून, जेव्हा नगरपालिका झाली तेव्हापासून हा दुर्लक्षित केलेला आहे। याच्या विरुद्ध हा नाशिक प्रभाग क्रमांक 2च्या नागरिकांनी पूर्ण आवाज उठवला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आम्हाला उपोषण सर्वांनी जाऊन केलं पाहिजे, नाही तर आत्मदान, माझं सरकार त्या ठिकाणी जाऊन आत्मदान करेल। इतक्या दुर्लक्ष, रस्त्याची समस्या असेल, लाईटची असेल, खूप दुर्लक्षित आहे। स्विमिंग टँक नाहीये, काहीच नाही, सभागृह नाही, काही पाणी टाक्या बांधल्या आहेत। दत्तात्रय मोतीराम शिंदे या भागामध्ये पाणी टाकी गरजेचे। पिंपरी रोडकडे जाताना, असे आडगाव पिंपरी रोडकडे जाताना त्या भागात लोकांना पाणी पुरवठा अजून होत नाही। मग नगरपालिकेमध्ये असून उपयोग काय? यापेक्षा ग्रामपंचायत बरं आहे। आमदार सरोजताई आहिरे बिचारा यांनी ग्रामीण भागामध्ये रस्ते डांबरीकरण केलेले आहे, शहरी भागामध्ये डांबरीकरण नाही। ही खरी खेदाची बाब आहे। यानंतर कोणी बी महापौर होईल या प्रभागामध्ये, त्या प्रभाग पूर्ण नाशिक शहरामध्ये महापौर तो होईल त्यावेळेस मी बघितलं जाईल। यावेळेस मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता म्हणून आता मी मोकळाच आहे, फक्त आंदोलन करणं, काम करणं। मी आता मध्यंतरी सुद्धा मतदारांना एकच आवाहन करणार, सक्षम कार्यक्षम उमेदवार जो धडाडीने कामं करील, जो आपले रस्ते डांबरीकरण करील, लाईटची व्यवस्था करील, पाण्याची व्यवस्था करील, या सर्व भागामध्ये व्यवस्थित करणारा नगरसेवक असेल त्यालाच तुम्ही निवडून द्या, अन्यथा दुसऱ्या नगरसेवकाला निवडून देऊ नका। कार्यक्षम बघा, धडाडीने काम केलं पाहिजे। नुसतं नगरपालिकेत उभं राहायचं म्हणजे नगरसेवक याची व्याख्याच काही माहित नाही। नगरसेवक म्हणजे काय हीच पद्धत माहित नाही। नुसते उभं राहायचं म्हणून कोणी उभं राहत, त्यांना हक्क सुद्धा नाही काही लोकांना, ते उभे राहतात नगरपालिकेमध्ये काहीच नाही। फक्त टेंडर घ्यायचं, एखाद्या पुलाचं टेंडर घ्यायचं 2-4 कोटीचं, एखाद्या स्टेडियमचं 2-4 कोटीचं टेंडर घ्यायचं, कमिशन वगैरे घ्यायचं आणि मोकळं व्हायचं। हे नगरसेवकाची कामं येते। हे कामं करण्यापेक्षा तुम्ही चांगले कामं करा, तुमचं नाव निघेल। काय नाव तुमचं? माझं नाव मंगला गोसावी, राहणार लोकमंगल, कोणार्क नगर, लोकमंगल सोसायटी। माझा विषय असा की पाणी अगोदर नव्हतं, पण आता पाईपलाईन टाकली होती, पण अर्ध्याच घराला आहे, अर्ध्या घराला म्हणजे निम्मी गल्ली पाईपलाईन नाहीये, तर पाणीचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्याकडे, मोटर लावावीच लागते। पण अर्धाच केलाय त्यांनी, पूर्ण खडी, मुलांना चालायला खडे टोचतात, चालता येत नाही। प्रभाग अनेक समस्यांनी त्रस्त असून रस्ते, पाणी आणि गार्डनची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले। प्रचारादरम्यान नागरिकांनी अनेक समस्या सांगितल्या। माजी नगरसेवकांवर नाराजी व्यक्त करत कोणत्याच प्रकारचा विकास झाला नाही अशी माहिती प्रचार दौऱ्यादरम्यान उमेदवार मथुरा गांगुर्डे यांनी दिली आहे। नमस्कार, मी मथुरा सुनील गांगुर्डे। आज प्रचार हा संकलेच्या बेंच मार्क टॉवर त्याच्या पाठीमागे आमचा प्रचार सुरू होता। प्रथमतः नागरिकांची, महिलांची नाराजगी होती, कारण त्यांच्या अपेक्षा म्हणजे मेन मुद्दा म्हणजे रस्ता, पाणी, लाईट। आज रस्त्यामध्ये एवढे खड्डे आहेत की लेडीजला चालायला सुद्धा प्रॉब्लेम आहे। अक्षरशः महिलांनी आम्हाला असं सांगितलं की गाडीवर चालताना जर लेडीज जर पडली तर ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो। आणि पाणी हे कमी दाबाने येत आहे। पुन्हा आपल्या शिवकृपाचा जो एरिया आहे तिथे प्रचार सुरू होता, तिकडे काही लोकांचे आम्हाला पाठिंबा भेटला। लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं की यावेळेस बदल करणारे आपण,
आणि मशालीलाच यावेळेस मतदान करणार आहे. आणि महिलांची इतकी कळकळ होती का गार्डन नाही आणि महिलांसाठी बसण्यासाठी प्रौढ व्यक्तींसाठी बसण्याचे ठिकाण नाही. गार्डन आहे पण गार्डन मध्ये मुलांसाठी खेळणी नाही तर लोकांची आणि महिलांची सुरक्षितता आणि मुलींची सुरक्षितता म्हणजे प्रत्येक चौकामध्ये CCTV कॅमेरे पाहिजे. तर आणि आता आम्ही एवढंच आव्हान करणार आहे की आम्हाला सगळ्या या प्रभाग 2 मधल्या सर्व नागरिकांनी, महिलांनी आणि माझ्या बंधू भगिनींनी आम्हाला साथ द्यावी. येत्या 15 तारखेला आपल्या मशाल या बटनाबरोबर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करावा अशी आमची अपेक्षा आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच युवक युवती मोठ्या संख्येनं प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. MN भारतसाठी संदेश केदारे, कोणार्क नगर, जत्रा हॉटेल, नाशिक.